नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती। परंतु आता महावितरणकडनं या मीटरचं नाव TOD म्हणजे टाइम ऑफ डे असं बदलून सर्व ग्राहकांकडे सक्तीनं लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत। विशेष म्हणजे महावितरण हे मीटर लावण्याबाबत लेखी आदेश काढायला मात्र घाबरत आहे। महावितरणनं राज्यातील 2,41,00,000 ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार विविध खाजगी कंपन्यांना कंत्राटं दिली गेली, परंतु राज्यभरातील ग्राहक संघटना, कामगार संघटना आणि नागरिकांकडनं विरोध वाढल्यानंतर तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती। आता मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्रीपदी फडणवीस आहेत, तरीही हे मीटर लावले जात आहेत। फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरात देखील हे मीटर ग्राहकांकडे सक्तीनं लावले जात आहेत। विशेष म्हणजे या मीटरबाबत नागरिकांमध्ये संताप असल्यानं महावितरण मीटर लावण्याचा आदेश काढत नाही। खुद्द फडणवीस यांनी मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा विधानसभेमध्ये केली असल्यानं महावितरण लेखी आदेश काढायला घाबरत असल्याचा आरोप आता होतोय। मध्यंतरी महावितरणनं राज्यभरातील स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात सगळ्याच ग्राहकांकडे हे मीटर लावणं सक्तीचं असल्याचं सांगण्यात आलं, परंतु प्रत्यक्षामध्ये आदेश मात्र काढण्यात आलेले नाहीत। नागपूरसह राज्यातील अनेक भागातून महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे स्मार्ट मीटर नको असल्याचे अर्ज ग्राहकांकडून दिले जात आहेत। या पत्रांचं करायचं काय हा प्रश्न आता अधिकाऱ्यांना पडलाय। महावितरणकडनं राज्यात TOD मीटर लावले जात आहेत, परंतु त्याबाबत सक्ती केली जात नाही। संबंधित अधिकाऱ्यांकडनं अधिक माहिती घेऊन बोलला असता असं मत महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले। सध्या महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर लावले जात आहेत। या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली त्याचं नियमित वाचन दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम कंत्राटी कर्मचारी करतात। त्या आधारावरती ग्राहकाला बिल पाठवलं जातं। स्मार्ट प्रीपेड मीटर हा मोबाईल रिचार्ज प्रमाणे काम करणार आहे। जितके पैसे भरले तितकीच वीज ग्राहकांना वापरता येईल। या मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला क्षणात त्याच्या भ्रमणध्वनीच्या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल। सध्या महावितरण प्रीपेडच्या ऐवजी पोस्टपेड म्हणजेच पूर्वीप्रमाणे देयक ग्राहकांना देणार आहे, परंतु या मीटरमध्ये कधीही प्रीपेडमध्ये परावर्तित होण्याची सोय आहे हे लक्षात असू द्या। त्यामुळे हे स्मार्ट मीटर लावण्यामागे नक्की सरकारचा हेतू काय आणि कशा पद्धतीने हे केलं जात आहे आणि ग्राहकांवरती का लादलं जात आहे हे कळायला मात्र मार्ग नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।